आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आहेत. दिल्लीतलं हे सगळं कळालं असेल. कैफियत मांडण्यासाठी एकनाथ शिंदे हे थेट दिल्ली दरबारी गेले असं बोललं जाते. काय तुमची प्रतिक्रिया? याला कैफियत नाही म्हणाल, याला रडगाणं म्हणता येईल. ही कैफियत नाही, ही रडगाणं आहे. कारण इथले लोक ऐकत नाही म्हणून तिकडं वरती जायचं. पण एक म्हण आहे, म्हणजे म्हण तशी उलटी आहे, बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. दिल्लीचे लोक आता राज्यातले साधे साधे लोक सुद्धा यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास का देतात याचा अर्थ कुठेतरी सूचना असतील ना. सूचनाने मागच्या महिन्यातच अमित शहा या मुंबईत आले होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला 2029ला कोणत्याही कुबड्या नसताना उभा राहायचं आहे. तर मला असं वाटतं ह्या कुबड्या हळूहळू ज्या काही आहेत त्या हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून होत असेल. नाराज ज्यावेळेस होतात एकनाथ शिंदे ते गावी जातात असं तुम्ही एकदा म्हणाले होते. आता दिल्लीला गेलेत, मग काहीतरी महत्त्वाचं असेल. खरं तर नाराज झाल्यावर गावी नाही गेले हा एक आश्चर्य आहे. दिल्लीला गेले, हा स्वतः शिवसेना प्रमुखाचा वारसा सांगायचा आणि दिल्लीच्या पातशहाच्या चरणी लीन व्हायचं. हा काही स्वाभिमान नाही, हा काही स्वतंत्र पक्ष नाही, हा भारतीय जनता पार्टीची शाखाच आहे. आणि मी सांगतो काही करू शकणार नाही. ते काही जरी झालं तरी ते काहीही चळवळ नाही, वळवळ करू शकणार नाही. पण ते असं म्हणालेत की दिल्लीला मी काही कैफियत मागण्यासाठी नाही, तर मी लढणारा आहे. मग लढणारा दिल्लीत कोणाशी लढायला गेला? लढणारा दिल्लीत कोणाशी लढायला गेला? शेवटी हे खालचे लोक ऐकत नाही म्हणूनच वरिष्ठांकडे गेलेत ना ते. पण मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी ठरवून करत असते. ते काय अमित शहांच्या मनात आलं म्हणून त्यांनी काही बोललं किंवा देवेंद्रजींच्या मनात आलं म्हणून त्यांनी काही केलं, रवींद्र चव्हाणांच्या मनात असं काही नसतं. त्यांची एक लाईन असते. मला असं वाटतं त्या लाईननुसार ते काम करत असतात. त्यामुळे असे एकनाथ शिंदे 10 वेळेस गेले, दिल्लीला गेले काय, मुंबईला राहिले काय, त्यांना भारतीय जनता पार्टीला थोडी फरक पडतो. पण याचा ओव्हरऑल अर्थ काय घ्यायचा? याचा ओव्हरऑल अर्थ आहे की थोड्याच काळात जे सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टी संपवत असते, हा खोक्याच्या आधारावर उभा असलेला पक्ष काही दिवसात संपवणं हे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट राहील. दुसरा एक मुद्दा चर्चेला आलेला आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्या गेल्यानंतर ती पण नाराजी. ती नाराजी असायचं काही कारण नाही, हे त्यांनाही माहीत आहे. ते सरकारमध्ये होते त्याच वेळेस उद्धवजी याचे अध्यक्ष झालेले 14 ते 19 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. खरं तर त्या ट्रस्टचे अध्यक्ष हयात उद्धवजी आहेत, पण उद्धवजींनी मधल्या काळात मुख्यमंत्री झाल्यामुळे ती जबाबदारी सोडली होती. पुन्हा एकदा ती जबाबदारी त्यांच्याकडे आलेली. खरं तर त्याला उशीर राज्य सरकारने केला. आम्हाला आठवतं 1-1.5 वर्षापूर्वी सुभाष देसाई साहेब, मी, मिलिंद नार्वेकर, आम्ही मान्य देवेंद्रजींना या संदर्भात भेटलो होतो, परंतु ते काम आत्ता झालं. याचाच अर्थ बाळासाहेबचं स्मारकाला डिले ते करतात. त्यामुळे याच्यावर काही एकनाथ शिंदे हे टेक्निकल काम करणारे नाही आहेत. स्मारक मग त्याच्यात काय असावं हे काम करणारे एकनाथ शिंदेंचा स्वभाव नाही आहे. त्यामुळे मला नाही वाटत ते त्याच्याविषयी काही गेले असतील किंवा त्याच्याविषयी काही बोलले असतील. संभाजीनगरचे खासदार, पैठणचे आमदार भुमरे यांच्या संदर्भात आणखी एक तुम्ही गंभीर आरोप करताय हिबानाम्याच्या संदर्भात. नेमकं काय प्रकरण आहे? काय तुमच्याकडे कागदपत्र आली? एक समृद्धी महामार्गातील भूसंपादनाची रक्कम लाटण्याचा प्रकार एक होण्याचा प्रयत्न चालू आहे. भुमरेंचाच ह्याच ड्रायव्हरच्या नावावर एक दुसरा हिबानामा होतोय, झालेला आहे. खरं तर हिबानामा भुमरेंच्याच ड्रायव्हरला कसा मिळतो शेकडो कोटी रुपयाचा? खरं तर पोलीस याला दोषी आहे, राज्य सरकारचे पोलीस दोषी आहे, राज्य सरकार दोषी आहे. पहिला जो हिबानामा आहे त्याच्यावर अजून गुन्हा दाखल केलेला नाही सरकारने, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही तर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन उभा करणार आहोत. मी देवेंद्रजींना आज उद्या मुंबईला गेलं की पत्र लिहिणार आहे. आणि हा दुसऱ्या हिबानामाचे सुद्धा पेपर्स माझ्याकडे आलेले, परंतु नगरपालिकेच्या निवडणूक आहे म्हणून मी थांबलेलो आहे. परंतु त्याचेही सगळे पेपर्स मी देणार आहे आपल्याला. आणि शेकडो कोटी रुपये भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर पुन्हा एकदा भूसंपादनाचे साठी महसूल विभागाचे काही अधिकारी जे भुमरेंकडेच नोकरीला होते आधी, त्यांचं मोठं कार्य याच्यात चालू आहे. मला वाटतं त्यांच्यावर कारवाई होईल. हे जे प्रकरण ज्यावेळेस बाहेर येईल. झालेल्या समृद्धीवरचा प्रकरण आहे की होणाऱ्या समृद्धीवरचं? झालेल्याच अजून बऱ्याच जणांचे पैसे बाकी ते आलेले आहे, पण ते कोणी घ्यायचे हा प्रश्न आहे. त्याच्यात हा हिबानामा आहे. किती कोटीचा असेल हा आता हिबानामा, हा घोटाळा? शेकडो कोटींचा आहे, एवढंच सांगतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आरोप केलात, चौकशा झाल्या, कोर्ट कचेऱ्या होत आहेत,
तरी पण कुठलीही कारवाई होत नाही. त्यासाठी मग तुम्ही केवळ मुख्यमंत्र्यांना जुन्या प्रकरणावरून भेटणार आहात की हे सगळं नवं प्रकरण उघडून सांगणार आहात? जुन्या प्रकरणाची चौकशी चालू आहे. पोलिसात तक्रार संबंधितांनी दिलेली आहे, परंतु अजून पोलीस कारवाई करत नाही. पोलीस पक्षपातीपणे वागताय. मी देवेंद्रजींना विनंती करणार आहे 1-2-4 दिवसांनी मुंबईत भेटून की या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा. जो बुमरेंचा ड्रायव्हर आहे याला अटक करावी आणि बुमरेंच्या ड्रायव्हरकडून सगळे CDR घ्यावे. त्याच्याबरोबर कोण कोण हैदराबादला गेलं, कोणी किती किती अमाऊंट दिली त्याचा सुद्धा हिशोब घ्यावा आणि गुन्हा कारवाई करावी. थँक्यू. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.